बंध विमुक्तये. जो आनंद सत्य प्रकाश विभू आणि आधार नाम रूपास बुद्धी न जाणे आणि जाणेही त्यास, तो अपार शुद्ध परमात्मा मीचे असे. माझे अपार स्वरूप समुद्रावरती जणू तरंग ब्रह्मा विष्णू महेश गणपती सूर्य चंद्र वरुण यम मिरविती, देवी कुबेर ही तैसेची. जो सर्वज्ञ आणि दयाघन मुनी हृदयी ज्याचे करीती ध्यान, त्याची बुद्धी उपाधी करून मिथ्या भान मजची माझी होतसे. ज्याच्या अज्ञानी भासे जगत, जसा दोरीवरी सर्प दिसत, परी दोई ठाईना सर्प जगत, ते स्वतंत्र आणि स्वयं ब्रह्म मीची असे. पुण्य पुरुषी सदैव निष्काम, बोध प्राप्ती कारणे भजावा राम, तो मीची आहे आत्मा आप्तकाम, तरी नमन कोणा करावे म्या. कुंडलिक वरते हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज की जय. शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय. आद्य गुरु शंकराचार्य भगवान की जय. सब संतन की जय. श्री कृष्णार्पण वस्तु. श्री गुरुचरण विंदार्पण वस्तु. रामकृष्ण हरी आबा. रामकृष्ण हरी. विचारसागर. विचारसागर ग्रंथामध्ये तरंग पहिला, आणि पहिल्या तरंगामध्ये आज आपण विषय पाहणार आहोत मुमुक्षु लक्ष. मुमुक्षु पुरुषाचं लक्षण पाहण्याच्या आधी काल जरा थोडा राहिलेला समाधी षटकाचा अनुवाद, त्याचा थोडा विचार करायचा. की काल आपण समाधी षटक पाहत असताना त्या समाधी षटकाचा थोडा विचार असा आपण केला की ती 6 प्रकारची जी साधनं आहेत, त्या प्रत्येक साधनामध्ये थोडाफार म्हणजे किंचित अशा प्रकारचा काय फरक त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळालेला आहे. काय फरक आहे तर समाधी षटक सांगत असताना शम दम श्रद्धा उपरम आणि समाधान आणि तितिक्षा, त्या समाचं वर्णन करता असताना जो मनाचा निग्रह आहे, त्या मनोनिग्रहाला त्या ठिकाणी क्षमा असं म्हटलं गेलेलं आहे. म्हणजे जे अंतःकरण वासनाने युक्त असणारं अंतःकरण पारमार्थास प्रतिबंधक आहे, आणि अशा अंतःकरणामध्ये असणाऱ्या स्वाभाविक विषय वासना आहेत, त्यांचा अंतःकरणामध्ये निग्रह करणं म्हणजे शम आहे. दम म्हणजे काय, चक्षुरादी जी बाह्य इंद्रिय आहे ती काय करतात, पारमार्थाला प्रतिबंध करणारे आहेत, म्हणून अशांना विषयापासून काय करायचं आहे, आवरायचं आहे. त्याला अशा पद्धतीनं दम म्हटलं गेलेलं आहे. त्याच्यानंतर श्रद्धा पाहिली आपण. श्रद्धा म्हणजे काय, श्रद्धा म्हणजे त्या ठिकाणी वेदवाक्य आणि श्रीगुरु या दोन्हींच्या ठिकाणी असणारा जो अत्यंत विश्वास आहे, त्याला साधुजन त्या ठिकाणी श्रद्धा असं म्हणतात. त्याच्यानंतर उपरम. उपरम म्हणजे काय, उपरम म्हणजे किंवा उपरती, की वेद कर्माची साधनं श्री धनपुत्रादिक यांचा विधीपूर्वक त्याग करून आणि विषयांना विषयाप्रमाणे नाशक समजून आणि जो आत्मज्ञान प्राप्तीच्या इच्छेने या सर्वांचा त्याग करतो, त्याला त्या ठिकाणी उपरम उपरती किंवा त्याचा कोणी संन्यास असाही अर्थ त्या ठिकाणी लक्षात घेतात. आणि पुढे साधन सांगितलं समाधान. तर समाधान म्हणजे काय, तर अंतःकरणाची जी स्थिती, सहज स्थिती त्या ठिकाणी प्राप्त झालेली असते किंवा एकाग्रता त्या ठिकाणी प्राप्त झालेली असते, त्याला त्या ठिकाणी समाधान असं म्हणतात. किंवा तितिक्षा म्हणजे काय, क्षुधा तृष्णा शीत उष्ण रोग पिशाचादिक ही काही स्वाभाविक असणारे जी दुःख आहे, आणि ह्या सर्व असणाऱ्या दुःखांना कष्टांना आणि सहज करणारे आपलं स्वाभाविकपणे कष्टा वाचून आणि स्वाभाविकपणे कष्टा वाचून सहन करणारी असणारी जी मनोवृत्ती आहे, त्या मनोवृत्तीला त्या ठिकाणी तितिक्षा असं म्हटलं गेलेलं आहे.
मग आता याच्यामध्ये काय आहे, ही 6 साधनं सांगितली, पण आपल्या श्रेष्ठांचा संप्रदाय आहे की ही 6 साधनं न मानता आपण त्या ठिकाणी ही एकच साधन त्या ठिकाणी मानावं. का मानावं? कारण ह्या साधनामध्ये अधिक काही जास्त फरक नाही आहे. इथं मनुष्याने किंवा त्या असणाऱ्या मोक्षाने आणि शम नावाचं साधन जर त्या ठिकाणी केलं तर शमामध्ये शम जर केला आणि त्याला दम करायचं म्हणलं तर त्याला दम पण करता येतो. त्याला श्रद्धा जर तयार करायची तर श्रद्धा पण तयार करता येते. उपरम संन्यास वगैरे करता येतो. समाधान होतं, तितिक्षा होती. आणि सगळं करायचं झालं आणि जर मनोनिग्रह जर होत नसेल तर बाकीची साधनं होतील का? होणार नाही. त्यांनी दम करायचं ठरलं, इंद्रियांना अशा पद्धतीनं विषयांपासून आवरण्याचं काम करायचं ठरवलं की जे इंद्रिय परमार्थाला प्रतिबंधक आहे आणि त्याच्यामध्ये अंतःकरणाला मात्र ताब्यात ठेवता येत नसेल तर मग त्याच्या ठिकाणी हा जो दम आहे हा दम करता येईल का? इंद्रिय निग्रह होणार नाही. त्याला शम वाचून श्रद्धा होणार नाही. शम जर नसेल तर त्या ठिकाणी समाधान होणार नाही, तितिक्षा होणार नाही, संन्यास उपरती होणार नाही. मग सगळ्याला कारण काय आहे? तर सगळ्याला कारण म्हणजे आपल्या मनाचा निग्रह त्या ठिकाणी करायचा. जर मनोनिग्रह होत नसेल तर बाकीचं त्या ठिकाणी आणि सर्व करायचा प्रयत्न केला तर होणार नाही. म्हणून सर्व साधनांचा अंतर्भाव केवळ शमामध्ये त्या ठिकाणी आलेला आहे. म्हणून या साधनामध्ये काही जास्त फरक नाही. म्हणून ह्या सर्व साधनांना एकच साधन त्या ठिकाणी मांडलेलं आहे. असा काल आपण त्याचा विचार केला. आता पुढं आपल्याला मुमुक्षु ह्या मुमुक्षु पुरुषाचं लक्षण पाहायचं आहे. मावशी नाही आल्या का आज? मावशी आल्या नाही आज? बाहेर गेलते. नंदा मावशी काय आहेत की? आहेत दिसले नाही तेव्हा म्हणलं. मुमुक्षु लक्षण ब्रह्मप्राप्ती आणि संसारूप बंधाची निवृत्ती यास मोक्ष म्हणतात. या मोक्षाच्या तीव्र इच्छेस मुमुक्षुता म्हणतात. ती ज्यास असेल तो मुमुक्षु होय. आता काय म्हटलं या ठिकाणी? मुमुक्षु म्हणजे काय? मुमुक्षु म्हणजे काय? कारणसह संसार बंधाची निवृत्ती आणि परमानंद स्वरूपाची प्राप्ती याला त्या ठिकाणी मोक्ष म्हणतात. म्हणजेच काय? ब्रह्मप्राप्ती व संसार बंधाची निवृत्ती. आता या ठिकाणी संसार आता वास्तविक पाहिलं तर ब्रह्मप्राप्ती हा जो शब्द आलाय का नाही, हा शब्द कशाच्या सापेक्ष आलाय? संसार बंधाची निवृत्ती त्याच्या सापेक्ष ब्रह्मप्राप्ती आली. बरोबर की नाही? तसं आपण पाहतो अंधार जो म्हटला जातो तो कोणाच्या सापेक्ष म्हटला जातो? तर प्रकाशाच्या सापेक्ष अंधार असा म्हटला जातो. सुख कशाच्या सापेक्ष म्हणतात? दुःखाच्या सापेक्ष सुख असं म्हटलं जातात. बरं समजा असं विचार घ्या, अंधार गेला तर खाली काय उरेल बरं? किंवा प्रकाश गेला तर खाली काय उरेल? एक काहीतरी उरेल ना. ज्या अर्थी अंधार गेला त्या अर्थी खाली प्रकाश आहे. ज्या अर्थी दुःख गेलं त्या अर्थी खाली सुख आहेच आहे. का ते नवीन आणावं लागतं? जसं पाण्यावर शेवळ आलंय की नाही, मग पाण्यावरलं शेवळ बाजूला केलं म्हणजे पाणी खाली आहेच आहे ना. मग याच्यातलं 2 साधन करायचं की एकच साधन केलं पाहिजे? संसार बंधाची निवृत्ती आणि परमानंद प्राप्ती हे 2 सांगले का नाही? 2 अंश त्याच्यामध्ये आलेले. 2 अंशाची आवश्यकता आहे का एकाच अंशाची आवश्यकता आहे? एक केलं तरी चालेल का नाही? एकच केलं तरी चालेल, पण मग अंश 2 आलेत का नाही? म्हणजे एकाच्या सापेक्ष 2 अंशांचा विचार या ठिकाणी आलेला आहे. मग आता आपल्याला कोणता अंश प्राप्त करून घ्यायचा आहे? तर आपल्याला ब्रह्मप्राप्तीचा अंश प्राप्त करण्याची आवश्यकता पडत नाही. कारण शेवळ बाजूला केला का पाणी मिळवण्याची आवश्यकता पडत नाही. मग काय करावं लागेल आपल्याला? आता दुःख आहे ना प्रत्येकाला. मुमुक्षु शब्दाचा अर्थ काय? मुमुक्षु शब्दाचा अर्थ त्याला ही जी व्याख्या आहे की नाही, ब्रह्मप्राप्ती आणि संसार बंधाची निवृत्ती आणि अशी याला मोक्ष म्हणतात. आणि ह्या मोक्षाची काय? त्याला फार तीव्र अंतःकरणामध्ये काय इच्छा निर्माण झालेली आहे.
तुम्हाला भूक लागते का नाही? मग भूक लागल्याच्या नंतर तुम्हाला जेवण जर म्हटलं आहे का नाही, तुम्ही म्हटलं जेवण आहे ना, आता शिळं झालेलं जेवण आहे पण खराब नाही झालं, ते तुम्ही जेवू शकता, बरोबर आहे का नाही? तुम्ही काय म्हणाल, अरे बाबा कसंही असू दे पण तू पहिले जेवायला दे मला. याचा अर्थ काय? त्याला तळमळ लागली ना, त्याला तळमळ लागलेली म्हणजे भूक लागलेली आहे का नाही, म्हणजेच तो भुकेसाठी कोण झालेला आहे? भुकेला झालेला आहे. त्याला भूक लागलेली, त्याला तळमळ लागलेली, म्हणजे जेवण जेवण्याकरता तो भुकेने व्याकुळ आहे, म्हणजे तो भुकेला आहे. तसं ह्या मोक्ष प्राप्त करून घेण्यासाठी जो पुरुष आहे तो मोक्ष प्राप्त करून घेणारा पुरुष कसा आहे, तर मोक्षाच्या प्राप्तीमुळं त्याला मुमुक्षू असं त्या ठिकाणी म्हटलेलं गेलेलं आहे. मग आता त्याला मोक्ष प्राप्त करून घेण्यासाठी काय करावं लागेल, तर त्याला मोक्ष प्राप्त करून घेण्याकरता संसार बंधाची निवृत्ती करावी लागेल. आता संसार बंधाची निवृत्ती करत असताना हा संसार म्हणजे तरी काय, हा संसार म्हणजे पूर्ण अज्ञानाचं कार्य आहे. मग ते अज्ञान किती प्रकारचं असतं? ते अज्ञान 2 प्रकारचं असतं. एक मूल अज्ञान आणि एक कोणतं महाराज? ओंकार महाराज. एक मूल अज्ञान आणि एक एक मूल अज्ञान आणि एक तुल अज्ञान, असं दोन. बरोबर ना? संगत लावा, म्हणजे चुकतं जर जर झालं मागे पुढं तर लक्षात आलं तर लगेच सांगून टाका. एक मूल अज्ञान पाहायला मिळतं आणि एक तुल अज्ञान पाहायला मिळतं. आता हे मूल अज्ञान आणि तुल अज्ञान म्हणजे काय बरं? त्याचं असं कारण लक्षात घ्यायचं, 3 प्रकारच्या सत्ता पाहिल्या की नाही आपण? एक पारमार्थिक सत्ता, एक व्यावहारिक सत्ता आणि एक प्रातिभाषिक सत्ता. अशा किती सत्ता पाहिल्या आपण? 3 सत्ता पाहतो. पारमार्थिक सत्ता म्हणजे परमात्म्याची असणारी सत्ता, जिचा कशाने बाध केला जात नाही. ती कशी असते? त्रिकाला बाधित असणारी सत्ता असते. त्याच्यानंतर एक व्यावहारिक सत्ता असते. व्यावहारिक सत्ता असते, त्या व्यावहारिक सत्तेचा बाध कशाने केला जातो? तर केवळ आत्मज्ञानाच्या स्वरूपाने तिचा बाध केला जातो. त्याच्या वाचून तिचा दुसरा कशाने बाध होत नाही. आणि एक त्या ठिकाणी प्रातिभाषिक सत्ता असते. प्रातिभाषिक सत्ता म्हणजे काय? स्वप्न वगैरे, रज्जूवर सर्प भासणे वगैरे, अशी ही सत्ता त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. आता याच्यामध्ये त्रिगुणात्मक असणारी अविद्या म्हणजे काय? व्यावहारिक सत्ता, बरोबर ना? ही व्यावहारिक सत्ता. आणि दोषासहित असते ती अविद्या, ती प्रातिभाषिक सत्ता. म्हणजे प्रातिभाषिक सत्तेमध्ये कोणतं अज्ञान असतं? तर तुल अज्ञान असतं. आणि व्यावहारिक सत्तेमध्ये कोणतं अज्ञान असतं? तर मूल अज्ञान असतं. मग आता आपल्याला झोपलो आपण आणि झोपल्याच्या नंतर आपल्याला स्वप्न पडलं, तर त्या स्वप्नाच्या निवृत्तीकरता कोणतं औषध घ्यायला पाहिजे बरं? स्वप्न झाले, आता स्वप्न पडले, आता ह्या स्वप्नातून याला कसं तरी बाजूला केलं पाहिजे, याच्यासाठी काय औषध घ्यायची गरज आहे का? ते म्हणजे स्वप्नेच्या घाया ओखदचे वने धनंजय, तेवे अज्ञानमुळे या ज्ञानाचे खडग. दोन्ही मुद्दे माऊलीने या ठिकाणी सांगितलं. म्हणजे स्वप्न जर पडलं आणि स्वप्नातून जर जागा व्हायचं असेल, तर ते आपल्या स्वप्नातलं जर दुःख घालवायचं असेल तर त्याला जागवणं. त्याला काही ब्रह्मज्ञानाची प्राप्ती करावी लागते का? त्याला ब्रह्मज्ञानाची प्राप्ती करावी लागत नाही. ते ब्रह्मज्ञानाच्या प्राप्ती वाचून जागा झाल्याच्या नंतर तुम्ही म्हणता का, अहो हे स्वप्न असं असं पडलं, आता मी काय करू, मला स्वप्नामध्ये फार दुःख झालं, मी काय करू, मला डॉक्टरकडे या, असं करा तसं करा. हे करावं लागतं का त्याला काही? हे त्याला काही करावं लागत नाही. म्हणजे ते असणारे प्रातिभाषिक सत्ता, ती दोषासहित असणारी अविद्या आहे, ती तुला अज्ञान आहे. ते तुला अज्ञान काय? कोणत्याही साधनापासून त्याची निवृत्ती होत जाते. पण हे व्यावहारिक सत्ता आहे. या व्यावहारिक सत्तेमध्ये दुःख तुम्हाला खरं भासतं का नाही? हे खरं भासतं. आणि मग आपल्याला कोणती निवृत्ती करायला पाहिजे? आपल्याला कोणत्या अज्ञानाची? तर या व्यावहारिक सत्तेची म्हणजे मूल अज्ञानाची निवृत्ती केली पाहिजे. आणि या मूल अज्ञानाची निवृत्ती कशाने होणार आहे? केवळ आत्मस्वरूपाच्या ज्ञानाने होणार आहे. म्हणून आणखी एक उदाहरण लक्षात घ्या की असं एक डॉक्टर असतो, एक वकील असतो आणि एक इंजिनियर असतो आणि 3 मित्र असतात, बरोबर आहे का नाही? हे 3 मित्र असतात आणि हे 3ही मित्र कुठेतरी समुद्र किनाऱ्याला सपाटीला फिरायसाठी निघाले. ते एक नावाडी होता. या तिघांनी विचार केला, काय करू आपण की आपण अशा पद्धतीनं आज ह्या समुद्रामध्ये जरा थोडं फिरायला फेरफटका वगैरे
जरा आनंद घेण्याकरता जाऊ, असा त्याने तिघांनी विचार केला. आणि त्या नावड्याला म्हटले, आम्हाला जरा थोडं आतमध्ये घेऊन चालता का? नावडे म्हणला, बसा. नावड्याने त्याला आत नेलं आणि आत नेल्याच्या नंतर तिकडं थोडे वेळ फिरले. प्रत्येकजण विचारायचा, का हो तुम्हाला काही डॉक्टर घेतलं काही कळतं का? काही तुम्हाला समजा आजार वगैरे काही झाला का? तो म्हणला, मी असं काही खातच नाही, म्हणजे आजारी पडेल, पुढं काय त्रास होईल आहे का नाही. आणि आजार आम्हाला तर काही आता जुने लोक सांगतात की नाही, इंजेक्शन कशाला म्हणतात ते अजून माहीत नाही. म्हणजे 75 वय आमचे वडील होते, ते ते वयाच्या 75 वर्षी आणि डॉक्टरकडे नेलं आणि तिकडं म्हणायचे, मला कोणी भेटायलाच अजून आलं नाही. मग का बरं? मग मला डॉक्टरकडे नाही आणलं, म्हणजे मी डॉक्टरकडे नाही आलो, म्हणजे एवढ्या वर्षात मी कधी डॉक्टरकडे आलो नाही, पहिल्यांदा आलो मी, मला जास्त दुखतंय, म्हणजे आता मला कोणीतरी भेटायला आलं पाहिजे. म्हणजे एवढ्या वर्षात त्यांना इंजेक्शन काय हे माहीत नव्हतं. बरोबर आहे की नाही. तेव्हा मला असं काही आजारी पडायचं काही कामच नसतं. तर दुसरा म्हणला, अरे बाबा पण तुला काही भांडणं तंडणं समजा काही झाली समजा, तर मग भांडणं तंडणाच्या निवृत्तीकरता तुला काही कोर्टात जावं लागेल, कुठं काही कोर्ट कचऱ्या वगैरे काही वादी प्रतिवादी याच्यातलं तुला काही कळतं का? तुला काही वकील कसं द्यायचं का, काय कसं करायचं? तो मला भांडणं तंडणाच्या मी काही भानगडीमध्ये पडत नाही. आणि तिसरा होता, तुम्हाला जाऊ दे, तुला हे बाकीचं काही गरज नसेल, पण तुला समजा घर वगैरे बांधायचं असेल, मग तुला घर बांधताना त्या सगळ्या गोष्टी माहीत पाहिजे आहे का नाही. मग तुम्हाला घर बांधायचा काही संबंध नाही, एक मध्ये खंबा टाकायचा, वर झोपड्या वरती पालं टाकायची, म्हणजे झालं आपलं राहण्याचं ठिकाण. याला काय अभ्यास करावा लागतो? ते म्हणले, याला काहीच कळत नाही. याला असं वाटायचं का हा समजदार असन, याला काहीच कळत नाही. तर मला नाही काय कळायचं, कळू द्या, पण ह्या ईद आता समोर नाही, हे भयंकर लाट आली समुद्रात, ही मला आता दिसते म्हणले. बरोबर आहे की नाही. आणि आता मला असं वाटतं, ह्या लाटेतून कसं काय तरुण जायचंय, मला याचा विचार पडलाय. तर तुम्हाला आता याच्यातून तरुण जाता येतं का? तुम्हाला आम्हाला सगळे आता, पण हे पोहता येत नाही म्हणले. मग काय करायचं म्हणले? मग म्हणले, जर पोहता येत असेल तर तुम्ही तरुण जाऊ शकता, पण जर पोहता येत नसेल तर हे तुमची सगळी ज्ञान काय आहे? व्यर्थ आहे. म्हणजे ही ज्ञान कोणती आहे तुमची सगळी? कोणत्या अज्ञानामध्ये? ही सगळी तुला अज्ञानामध्ये आहे का नाही. आणि आपल्याला कोणती निवृत्ती करायची? मूल अज्ञानाची निवृत्ती करायची. नावडी कोणत्या अज्ञानाची निवृत्ती करण्यासाठी तत्पर आहे? मूल अज्ञानाची निवृत्ती करण्यासाठी तत्पर आहे. आणि ही बाकीची अज्ञान आहे, ही तुला अज्ञान आहे. याची काय बरं, हे तुम्ही किती जर मोठ्या हुद्द्यावर गेलं आणि किती जर संपत्ती कमावली आणि काही जरी झालं, तर तुमच्या संसाराचं दुःख जे आहे ते निवृत्त होईल का? ते निवृत्त होणार नाही. मग हे सगळे ज्ञान जे आहे, ही फक्त जाधव बाबा सांगतात, ही फक्त दुपारची भ्रांती दूर करू शकतात. आहे का नाही. सकाळ जर काही खाल्लं तर दुपार काय खायचं अशी काळजी लागते. आणि या ज्ञानाने काय होईल? तुमची दुपारची भ्रांती म्हणजे खाण्यापिण्याची चंगळ असू शकते, पण संसार बंधाच्या दुःखाची निवृत्ती होईल का? ही होणार नाही. ही सगळी काय, हे थोडक्यात हे सगळी तुला अज्ञानामध्ये येऊ शकतात. पण आपल्याला तुला अज्ञान निवृत्त नाही करायचं. आपल्याला कोणतं अज्ञान निवृत्त करायचंय? ओंकार महाराज, कोणतं अज्ञान निवृत्त करायचंय? मूळ अज्ञान निवृत्ती. मूळ मूळ आहे का नाही, हे अज्ञान निवृत्त करायचं. आता हे हे कुठे येणार आहे आपल्याला? हे अगदी 5व्या अध्यायामध्ये येणार, तरंगामध्ये येणार आहे. पण आता थोडं सांगून दिलं की मग त्यावेळेस विस्तार करायला सोपं जाते की नाही. मग काना थोडं थोडं पडलं का याचा काहीतरी फायदा होत असतो आपल्याला. म्हणून सांगतो की कारण संसार बंधाची काय करायची, आपल्याला निवृत्ती करायची. आणि ती निवृत्ती करण्याकरता काय असलं पाहिजे? अंतःकरणामध्ये भूक आपल्याला अशा पद्धतीने काय झाली पाहिजे? लागली पाहिजे. जसं तुकोबराय म्हणतात की नाही, काय अभंग आहे महाराज? काय मी उद्धार पावेन, काय कृपा करेल नारायण, ऐशे तुम्ही सांगा संत जन, करा समाधान चित्त माझे, काय हे खंडईल कर्म, पारुषतील धर्माधर्म, कास याने ते कडे वर्म, म्हणून श्रम वाटत असे. काय हे निवतील डोळे, सुख देखुनी ते सोडे, संचित कैसे ते मजनाकडे. पुढं काय अजून एक काहीतरी, काय ऐसे पुण्य होईल गाठी, घालीन पायी देवाचे मिठी, मग तो कुरवाळील जग जेठी, दाट येन कंठ सद्गतीत, आयशी चिंता करी सदा सर्व काळ, रात्रंदिवस तळमळ, तुका म्हणे नाही आपले बळ, जेणे फळ पावे निश्चयाशी. म्हणजे रात्रंदिवस काय सदा चिंता करी, सदा त्याची चिंता कशी सुरू आहे? सदा. आणि चिंता कशी? रात्रंदिवस. त्याला रात्रंदिवस आहे का नाही. कै कै हे बिरडे फिटेल, कै तो स्वामी भेटेल,
इतकं अशा पद्धतीनं त्याला किती तळमळ लागलेली आहे. सदा चिंता करी सदा सर्व काळ, सतत रात्रंदिवस अशा पद्धतीनं काय त्याला तळमळ लागलेली आहे. तो सारखं म्हणतो काय का रे माझा तुझं नाही कळवळा, आसुनी जवळा हृदय असता, आगा नारायणा निष्ठुर निर्गुणा, केला शोक नेनो कंठस्फोट, का हे चित्ती नाही पावली विश्रांती, इंद्रियाची गती खुंटेची ना. आहे का नाही, तुझं पावे ऐशी सांग काही काळा, नको मृगोजळा गोमज, वारंवार असा परमात्म्याला विनंती करतो, देवा अरे काय चालले, का नाही अरे जगजेठी देई भेटी एक वेळा, काय मोकली येवनी सावजानी वेळ येले, येथवरी होता संग अंग लपविले. असे कितीतरी अभंग आपल्याला पाहता येतात. म्हणजे हे काय, ही सारखी त्याला तळमळ लागलेली आहे का नाही. अशा पद्धतीचे काय ज्याला तळमळ लागते आहे का नाही, आणि मग मुक्त व्हावा अशी तळमळ लागते. संसाराच्या तापे तापलो मी देवा, आता बघा प्रमाण आठवतात, तापलो मी देवा करिता या सेवा कुटुंबाची, म्हणून तुझे आठवले पायी, येई होतो माझे माई पांडुरंगे, बहुत जन्मेचा झालो भारवाई, सुट्टीचे हे नाही वर्म ठाया, वेड हेल चोरे आंतरबाहेत कारे, कवन न करी कोणी माझी, अजून काय बहु पांगविलो बहु नागविलो, बहु दिस झालो कासाविस, तुका म्हणे आता धाव घाल वेगी, ब्रीद तुझे जगी दीनानाथा. किती तळमळ आहे बरं. याचे अर्थ आता रोज सांगून लक्षात येतच असतील ना, किती तळमळ दिसते याच्यामध्ये. अशा पद्धतीची ज्याला तळमळ लागलेली, मी मुक्त व्हावं आहे का नाही. जसं ताणलेला मनुष्य आणि ताण वाचून तो व्याकुळलेला आहे, म्हणजे तो काय त्याला व्याकुळला आहे, किंवा भुके वाचून तो व्याकुळ झालेला आहे, म्हणजे तो जसा भुकेला आहे. तसं ह्या ठिकाणी काय हा सुद्धा काय मोक्ष प्राप्त करून घेण्याकरता मोक्षाचा भोकेला आहे, म्हणून याला मुमुक्ष असं त्या ठिकाणी म्हटलं जातं. म्हणून याच्यात काय विचार करायचा की ब्रह्मप्राप्ती आणि संसार बंधाची निवृत्ती यास त्या ठिकाणी मोक्ष म्हणतात. या मोक्षाच्या तीव्र इच्छेत, जसं भूक लागलेल्या पुरुषाला काय म्हणतात भुकेला, तसं मोक्षाच्या प्राप्ती तीव्र मोक्ष प्राप्त करून घेण्याची तीव्र इच्छा आहे, त्याला त्या ठिकाणी मुमुक्षू असं त्या ठिकाणी म्हटलं जातं. मुमुक्षा म्हटलं काय आणि मुमुक्षू म्हटलं काय, तर काय एकच होतं जवळ. गोपीगीतामध्ये मुमुक्षा म्हटलं आणि इथं मुमुक्षता असं म्हटलं. बरं, ती ज्यास असेल ती काय असेल बरं, ती ज्यास काय असेल बरं, सांगा बरं. ती ज्यास असेल इच्छा, हा, ती इच्छा आहे का नाही, ती कामना अपेक्षा ज्यास असेल तो मुमुक्षू होय, त्याला मुमुक्षू असं म्हटलं जातं. लक्षात आलं आता. चला पुढे पहा. विवेक, वैराग्य, समाधी षटक आणि मुमुक्षुता यातील प्रत्येक साधनास दुसऱ्या साधनाची अपेक्षा आहे, परंतु प्रत्येकाचे स्वरूप भिन्न भिन्न आहे, म्हणून त्या साधन चतुष्टय म्हणतात. फरक काय बघा बरं याच्यामध्ये. समाधी षटक पाहिलं आणि हे आपण साधन चतुष्टय पाहिलं, तर समाधी षटकामध्ये काय प्रत्येक साधनामध्ये किती फरक सांगितला, अगदी थोडा किंचित फरक सांगितलेला आहे. म्हणजे शमाला म्हणजे बाकीचे साधनं त्याच्यामध्ये येऊ शकतात, ते सहजच आहे. पण इथं विवेक झाला आणि वैराग्य नाही झालं तर मग काय उपयोग आहे का बरं. विवेक झाला नाही जाऊ द्या, मुमुक्षुता त्याच्या अंतःकरणामध्ये तळमळ निर्माण झालेली, त्याला सोमवारी माळ घातलेली आहे का नाही. सोमवारी माळ घातला आणि तो मंगळवारीच म्हणू लागला मला मोक्ष प्राप्त करायचा आहे. जरा दादा म्हणायचे जरा मध्ये जरा जाऊ दे ना, काही थोडंफार अंतर, एक सोमवार झाला, मंगळवार बुधवार गुरुवार जरा थोडं जाऊ दे ना मध्ये, मग मोक्ष प्राप्त करण्याची इच्छा ठेव वाटलं तर, आहे का नाही. म्हणजे याच्यात काही फरक आहे का नाही, बस तोच मुद्दा लक्षात घ्यायचा. की मग इथं काय लक्षात घ्यायचं, समजा तुम्हाला माळ घातली आणि लगेच मला मुमुक्षुता, लगेच मला समाधी षटक असं जमन का, असं नाही. पहिल्यांदा काय झालं पाहिजे, विवेक आपल्या ठिकाणी झाला पाहिजे. कारण हा विवेक काय उत्तर साधनाला त्या ठिकाणी मूळ आहे, म्हणजे कारण आहे. मूळ शब्दाचा अर्थ घ्यायचा कारण आहे, अभिप्रेत आहे, अपेक्षित आहे, म्हणून विवेक आहे का नाही. त्याच्यानंतर विवेक झाला म्हणजे काय वैराग्य. पहिल्यांदा पाया रचला पाहिजे. पाया रचला म्हणजे त्याच्यावरती भिंतीवरती बाकीच्या काही गोष्टी, असं छतापर्यंत अगदी कळसापर्यंत आपल्याला जाता येतं, म्हणून विवेक असला पाहिजे. त्याच्यानंतर विवेकावरती काय रचायचं, वैराग्य रचायचं, आणि वैराग्यावरती अशा पद्धतीनं समाधी षटकं विचारात घ्यायची. आणि मग समाधी षटकं झाली
का मग तो मुमुक्षुता त्याच्या अंतःकरणामध्ये तयार होऊ शकते. म्हणून मुमुक्षुता यातील प्रत्येक साधनास दुसऱ्या साधनांची अपेक्षा आहे. म्हणून याच्यात काय आहे, प्रत्येक साधनास जर आहे का नाही वैराग्य जर प्राप्त करून घ्यायचं असेल तर काय असलं पाहिजे, वैराग्याला विवेकच असला पाहिजे, आहे का नाही. आणि समाधी षटक जर प्राप्त करायचे तर वैराग्य असलंच पाहिजे. आणि मोक्षता प्राप्त करून घ्यायची असेल तर समाधी षटक असलेच पाहिजे. पण त्याच्यात सुरात काय, पहिल्यांदा विवेक असला पाहिजे आणि नंतर वैराग्य असलं पाहिजे. म्हणजे जसं आपण पाहतो की नाही, एक गरुड असतो, गरुड, त्या गरुडाला डोळे आहेत का नाही, ज्ञानोबा म्हणतात गरुडाला काय डोळे आहेत, नाही नाही, गरुडाला डोळे नाहीत, काय आंधळ्या गरुडाचे पंख आती, गरुड आंधळा आहे, हा आंधळा म्हणायचं, आंधळा गरुड आहे आणि पंखामध्ये बळ आहे का नाही. आता हे पंखामध्ये बळ म्हणजे काय, वैराग्याचं बळ त्याच्या पंखामध्ये आहे, पण त्याला डोळच नाही. आणि त्या गरुडाने जर झेप जर घेतली तर तो खाली काय, तुम्ही लँड करताना उतरताना तो काही नीटनेटकं उतरण का बरं, तो काही नीटनेटकं उतरणार नाही. कारण त्याचं उतरणं म्हणजे काय, उतरायचं कसं काय खाली, आहे का नाही. म्हणजे विवेक काय, विवेक हे डोळे आहेत, बरोबर की नाही. विवेक डोळे आहेत आणि वैराग्य हे काय, बळ आहे. मग आता ते एका विना का म्हणे, मग नुसतं डोळे असून चालेल का, नुसतं पंखामध्ये बळ असून चालेल का. म्हणजे पंखात बळ असेल तर त्याला डोळे सुद्धा असले पाहिजे. म्हणून या ठिकाणी काय विवेक म्हणजे काय, डोळा लक्षात घ्यायचं आणि वैराग्य म्हणजे काय, बळ अशा पद्धतीने लक्षात घ्यायचं. मग ह्या डोळ्याच्या माध्यमातून आणि ह्या बळाच्या माध्यमातून अशा पद्धतीनं तो मोक्षापर्यंत जाऊ शकतो. आणि जर अशा पद्धतीनं बरं, आता डोळ्यामध्ये आणि बळामध्ये पंखामध्ये फरक आहे का नाही, पायामध्ये डोळ्यामध्ये फरक आहे का नाही, याच्यामध्ये फरक सांगितलेला आहे. आणि मग समाधी षटकामध्ये काही फरक दाखवला का, त्याच्यामध्ये फरक दाखवलेला नाही. मग हे एक साधन दुसऱ्या साधनास अनुकूल आहे, उपदबलक आहे. म्हणून डोळे असेल तर बळ अंगामध्ये आणलं तर ठीक आहे. पांगळा मनुष्य आहे आणि पांगळा मनुष्य मला तीर्थयात्रेला जायचं आहे, पायामध्ये भरपूर आपलं पांगळा मनुष्य नाही, चांगला पायात बल असणारा मनुष्य आहे, तुम्हाला मला तीर्थयात्रेला जायचं आहे, फक्त मला दिसत नाही, तो तीर्थयात्रा करेल का, तीर्थयात्रा करणार नाही. आणि ज्याच्या डोळ्याला भरपूर दिसते पण पायामध्ये बळ नाही, तो तीर्थयात्रा करेल का, तोही करणार नाही. पण चांगल्या डोळ्यामध्ये पाहण्याची क्षमता असेल, तेज असेल आणि पायात बळ असेल, तो तीर्थयात्रा करू शकतो, आहे का नाही. म्हणजे हे एक साधन दुसऱ्या साधनाला अनुकूल आहेत का नाही, अनुकूल आहे. तसं ह्या ठिकाणी विवेक, वैराग्य, समाधी षटक आणि मुमुक्षुता यातील प्रत्येक साधनास दुसऱ्या साधनांची काय आवश्यकता आहे. हे येतं लक्षात सगळ्यांच्या, काही कठीण नाही जात ना प्रत्येक काही कोणाला. जर असं काही वाटलं ना तर लगेच सांगत झालं का बाबा जरा विसंगत वाटते. विसंगत वाटण जरा थोडं आज उलट पालटच होते जरा माझ्याकडून. नाही होत बरोबर आहे. बरोबर आहे ना. हे साधन एकमेकाला पूरकच आहेत ना, सगळे समाधी षटकाचे साधन एकमेकाला पूरकच आहेत ना. म्हणून परंतु प्रत्येकाचे स्वरूप भिन्न भिन्न आहे आणि प्रत्येकाचं स्वरूप कसं आहे, भिन्न भिन्न त्या ठिकाणी आहे. म्हणजे समाधी षटकाप्रमाणे नाही, म्हणून त्यास साधन चतुष्टय म्हणतात. म्हणून त्याला काय म्हणायचं, ही साधन म्हणजे काय, आवरण निवृत्ती करता जो साधन 4 साधनांनी युक्त आहे असे चतुष्टय म्हणजे 4. जसं आपण पाहिलंय की नाही, बैल किती पायावर उभा राहतो, 4 पायावरती बैल उभा राहतो. त्याच्यातले 2 पाय जर कमी केले तर बैल उभा राहील का, 3 पायावर सुद्धा नीटनेटका राहणार नाही, एका पायावर तर राहणार नाहीच, राहिला तर किती पायावर उभा राहू शकतो, 4 पायावरती हा बैल उभा राहू शकतो. तसं या ठिकाणी आपल्याला मोक्ष जर प्राप्त करून घ्यायचा असेल, आवरण निवृत्ती जर करून घ्यायची असेल तर अशा पद्धतीची ही 4 साधनं आपल्या जीवनामध्ये असायला हवी. म्हणून त्या 4 साधनांना साधन चतुष्टय असं त्या ठिकाणी म्हटलं जातं. आता हे 4 साधनांनी युक्त झाला म्हणजेच आता तो साधन चतुष्टय झाला. आणि साधन चतुष्टय हे कोणासाठी सांगितलं होतं बरं, अधिकाऱ्याचं लक्षण. अधिकारी. आणि अनुबंधामध्ये पहिला मुद्दा कोण होता, अधिकारी.
अधिकारी, बरोबर आहे की नाही? आणि तो फक्त साधन चतुष्टयाने युक्त पाहिजे असं म्हटलं होतं. म्हणजे आता अनुबंध पहिला संपलाच, बरोबर ना? पहिला अनुबंध संपला. मग अनुबंध म्हणजे काय बरं? ज्याच्या ज्ञानाने मुख्य ग्रंथामध्ये प्रवेश होतो. त्यास अनुबंध म्हटले जाते. आणि अनुबंध किती आहेत? 4 प्रकारचे. 4 प्रकारचे अनुबंध. आतापर्यंत आपण एक प्रकारचा अनुबंध पाहिला. अधिकारी हा एक अनुबंध त्या ठिकाणी पाहिला, आहे की नाही? मग एवढं अधिकाऱ्याचं वर्णन त्या ठिकाणी आलं. मग एवढं अधिकाऱ्याचं वर्णन आल्याच्या नंतर तो ग्रंथात प्रवेश करेल का नाही? तो नक्कीच ग्रंथामध्ये प्रवेश करेल. आता एक अनुबंध झाला. आता पुढचा अनुबंध आपल्याला कोणता पाहायचा दिनकर महाराज? पुढचा अनुबंध कोण आहे आता? विषय. विषय. हा विषय हा पुढचा अनुबंध आपल्याला काय करायचा आहे? लक्षामध्ये घ्यायचा. बघा आता आता अधिकाऱ्याचा अनुबंध कळला. आता विषय हा अनुबंध आपल्याला लक्षामध्ये घ्यायचा आहे. पहा परिच्छेद क्रमांक 12 माऊली, पहा. एकच मिनिट मी एक प्रश्न विचारू आपण विषय ह्याला जाण्यापूर्वी. जे तुम्ही मूल अज्ञान आणि स्थूल अज्ञान सांगितलेलं आहे ना, तुला अज्ञान तुला कुठलं ज्ञान. स्थूल की काय म्हणताय? मूल अज्ञान आणि स्थूल. तुला अज्ञान. स्थूल म्हणजे तलवारीचं त, हा आणि लसणातला हो ल. ओके. हे जे आहे ना त्यासाठी तुम्ही जो दृष्टांत दिलेला आहे की एक नावाडी आणि वकील, डॉक्टर आणि इंजिनियर. हो तर जसं वकील वकिलामध्ये एक्सपर्ट आहे, डॉक्टर डॉक्टरीमध्ये आहे, इंजिनियर मध्ये आहे, आणि हा जो नावाडी आहे तो ते नाव चालवण्यामध्ये एक्सपर्ट आहे. तसा जर विचार केला तर हे चारही लोक प्रोफेशनलच आहेत. ह्याच्यामध्ये तुम्हाला तो नावाडी आणि पाणी हे कशाचं रूपक म्हणून आहे का, हे काय बघा आहे? इथं मुद्दा काय लक्षात घेतला होता की ते सगळे पाण्यात आहे. आता ते सगळे कुठे आहेत? पाण्यामध्ये आहेत. आणि पाण्यामध्ये कोण तरुण जाऊ शकतो? पाण्यामध्ये तरुण त्याला कोण जाऊ पोहता शकतो? येतं. हा मग आपल्याला कोणती निवृत्ती करायची? आपल्याला तुला अज्ञानाची करायची आहे का मूल अज्ञानाची करायची आहे? आपल्याला मूल अज्ञानाची करायची आहे हे मला समजलं, पण त्याला तूल अज्ञान हे म्हटलं हे पण नीट कळलं नाही मला. त्याला तूलचा अर्थ काय मुळात? तुला अज्ञान म्हणजे काय माहिती का? ती दोषासहित असणारी अविद्याच आहे एका अर्थाने. ही काय आहे? ही प्रातिभाषिक सत्याने याचा विचार घ्यायचा आपण. आणि मूल अज्ञान जे आहे ना ते व्यावहारिक सत्तेमध्ये त्याचा विचार घ्यायचा. मी तुम्हाला मगाशीच काय म्हटलं की या गोष्टी ना आता एकाएकी आपल्या लक्षामध्ये येणार नाही. मग हे कुठे येणार आहे? आता हा आपण विचारसागर थोडा 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 याच्यामध्ये प्रक्रिया, सिद्धांत हे सगळे थोडे थोडे विचार. आता हे बघ इथं खाली घ्यायचंच ना विषय वर्णनामध्ये ना हाच मुद्दा आपल्याला विचार घ्यायचा आहे. हा विचार आता तुम्ही जो मुद्दा आता उपस्थित केला की नाही तोच मुद्दा आपल्याला ह्या ठिकाणी आता पाहायचा आहे. आणि ते हळूहळू तुमच्या पुढे लक्षात येणार आहे. हो हो चला पुढे. हा ज्याला व्हिडिओ आपले ओपन ठेवता येतील त्याने ठेवा, म्हणजे मग तुमच्याकडे पाहून आमच्या लक्षात येतं. विषय वर्णन. जीव ब्रह्माचे ऐक्य प्रमाणाने व युक्तीने प्रतिपादन करणे हा या ग्रंथाचा विषय आहे. हा या ग्रंथाचा नुसता विषय आहे का मुख्य विषय आहे ओंकार महाराज? तर हा मुख्य विषय त्या ठिकाणी आहे का नाही? आपण जरा थोडं वाचून घेऊ. प्रत्येकाने खाली ग्रंथामध्ये पहा, म्हणजे मग काय होतं नुसतं समोर पाहून उपयोग नाही, थोडं ग्रंथाकडे पण आपण लक्षात घेतलं पाहिजे, आहे का नाही? बरं. जीव ब्रह्माचा भेद प्रतिपादन करणे वेद विरुद्ध आहे आणि जीव ब्रह्माचा भेद निश्चय मुमुक्षुस हितावह नाही. जीव ब्रह्माचा भेद निश्चय मनुष्याच्या ठिकाणी स्वाभाविक आहे, परंतु या भेद निश्चयापासून मोक्षाचा अनुभव कोणासही नाही. मरणोत्तर मोक्षाची कल्पना मुमुक्षुस अपेक्षित नाही, म्हणून तत्प्रतिपादक ग्रंथ निष्फल होत आहे, निष्फल होत. आणि या ग्रंथात मुमुक्षुला या जन्मात मोक्षाची प्राप्ती करून देणाऱ्या जीव ब्रह्मात्मैक्य ज्ञानाची सिद्धी केली आहे. म्हणून जीव ब्रह्मात्मैक्य हा ग्रंथाचा विषय आहे. इथं पण मुख्य केलं तरी चालेल. हा मुख्यच विषय ग्रंथाचा, कारण हा ग्रंथ कसा आहे? प्रकरण ग्रंथ आहे. आणि प्रकरण ग्रंथामध्ये फक्त जीव ब्रह्माचं ऐक्यच केलं जातं. आणि आकरण ग्रंथ असतात त्याच्यामध्ये बाकीचे बरेच प्रकरणं येत असतात.
कर्मकांड, उपासनाकांड, ज्ञानकांड, बरेच प्रकार त्याच्यामध्ये येतात. म्हणून याच्यामध्ये काय आहे, फक्त जीव ब्रह्माचा ऐक्य करणं हाच ग्रंथाचा काय आहे, मुख्य विषय त्यामध्ये आहे. ठीक आहे, आता आपण याच्यावरती विचार करू. पुढचं प्रयोजन उद्यालाच होईल असं वाटतंय. चला पाहता. जीव ब्रह्माचे ऐक्य. जीव ब्रह्माचं ऐक्य, जीव आणि ब्रह्म या दोघांचं काय झालं पाहिजे, आपल्याला ऐक्य झालं पाहिजे, एक झालं पाहिजे. म्हणजे जसे काल्याचे कीर्तन पाहतो की नाही, त्याच्यामध्ये दही आणि लाही यांचं काय करता, याला भिन्न भिन्न ठेवता का एक करता, दही आणि लाहीला एक करता, ऐक नाही. मग दही आणि लाई एक केली आणि दोघांची जर भांडणं झाली, हा म्हणला मी दही आणलं आणि तो म्हणला मी लाई आणली, मग आता मग माझं दही द्या आणि तो म्हणला माझं लाई द्या, तर देता येईल का त्यांना वेगवेगळं करून? तिथं देता येणं शक्य नाही का? आता ती एक झालं आहे का नाही. तिथं जसं एकत्र केलं जातं का नाही, तसं ह्या ठिकाणी काय, जीव वेगळा नाही आणि ब्रह्म वेगळं नाही. तुका म्हणे कैची किंवा कोठे जीव निराळा. हा जीव आणि त्या परमात्म्याहून भिन्न आहे का? जसं पाण्यावर आलेला तरंग आणि पाण्याहून वेगळा आहे का? तो जसा पाण्यावर आलेला तरंग पाण्याहून वेगळा नसतो. फक्त त्या तरंगाला असं वाटतं की मी मात्र पाण्यापेक्षा वेगळा आहे, पण तो पाण्यापेक्षा वेगळा होऊ शकत नाही आणि पाण्याहून वेगळा राहू शकत नाही. कारण त्याला अधिष्ठान कोण आहे? तरंगाला अधिष्ठान फक्त पाणीच आहे. अधिष्ठाना वाचून आद्यस्थ पदार्थ कुठं त्याला वेगळी स्वतंत्र सत्ता मात्र कधीच पाहायला भेटत नाही. तसं या जीवाला ब्रह्मस्वरूपा वाचून दुसरी कुठं सत्ता आहे का? जसं तरंग म्हटला का, चला आज माळाला जरा माळ रानाला बरं रानाला थोडी शेतीला इकडे तिकडे फिरून येतो जरा, आहे का नाही, असं कधी म्हटलं का? तो म्हणतच नाही. तसं तो पाण्यापासून कुठे राहू शकत नाही. म्हणजे जीव ब्रह्माचं काय ऐक्यच आहे. पण हे नुसतं असं सांगायचं का त्याला प्रमाण काही युक्त्या याने प्रतिपादन करून सांगायचं? त्याला काही प्रमाणात दिली पाहिजे ना, त्याला काहीतरी युक्त्या त्या ठिकाणी दिल्या पाहिजे ना, ऐक नाही, तर ते पटल. आणि असं वरच्यावर शब्दाने सांगितलं तर ते काय होईल, ते समुद्राचं पाणी पिल्यासारखं होईल ना, ऐक नाही. घरी पण पाणी आहे आणि समुद्रामध्ये पण पाणी आहे. मग हे घरचं पाणी कुठून आलं? म्हणजे हे समुद्राचंच पाणी. मग चला समुद्राचं पाणी पिऊ. पाणी पिल्याने काय होईल? तोंड वाईट पडेल त्या ठिकाणी. म्हणून अशा पद्धतीनं हे जीव ब्रह्माचं ऐक्य सांगायचं, पण कसं? प्रमाणाने व युक्तीने प्रतिपादन करणे. आता कोणती प्रमाणं द्यायची बरं? कुठली प्रमाणं द्यायची? तर वेदामध्ये काय प्रमाण आल्यात का नाही? किती प्रकारचे प्रमाण आहे बरं? किती वाक्य आहे बरं? आहे का लक्षात कोणाच्या? 4 वाक्य. सांगा बरं, नावं सांगा बरं. अहम ब्रह्मास्मी 1, तत्वमसी, तत्वमसी 2, प्रज्ञानम ब्रह्म, प्रज्ञानम ब्रह्म आणि अयम आत्मा ब्रह्म. ऐका ना, हे किती आहे? हे किती आहे? 4 अशा प्रकारचे काय वेद वाक्यातले काय प्रमाण त्या ठिकाणी आहे. आता लगेच आपल्याला प्रमाण संभावना प्रमेय संभावना पाहिजे नाही. ती कुठं पाहिजे? आपल्याला पुढं पाहिजे, ऐक नाही. कारण तो मुद्दा आला का मग परत वाढेल त्याच्यामध्ये. अशा प्रकारचे काय वेद वाक्यातली ती असणारी प्रमाण आहे. आता आपण विचार सागरामध्ये एक वाक्य त्या ठिकाणी घेणार आहे. ते कोणतं वाक्य ओंकार महाराज? अहम ब्रह्मास्मी अहम ब्रह्मास्मी, का तत्वमसी? तत्वमसी घेतलं तरी चालते. आणि अहम ब्रह्मास्मी, आता याचा वाच्यार्थ लक्षार्थ करा बरं. ते ब्रह्म तू आहेस आणि अहम ब्रह्मास्मी म्हणजे मीच ब्रह्म आहे असं आहे. तत्त्वम असी हे वाक्य आपल्याला हे सांगितलं की नाही? आपल्याला कोणतं वाक्य सांगितलंय? तत्त्वमसी. आता मला असं म्हणायचं, सगळ्यांचं लक्ष आहे ना, सगळ्यांनी सावधगिरीने ऐकलं ना. आता जर ऐकलं तर तुमच्या पुढे लक्षात येईल. आणि आता नाही लागलं ऐकलं, आताची तुम्हाला युक्ती नाही कळाली. कारण इथं प्रमाणाने आणि युक्तीने असे 2 मुद्दे आले का नाही. आता प्रमाण तुम्हाला दिलं की नाही, तत्त्वम असी. आता युक्ती करायची की नाही? काय युक्ती करायची? आता तत्पदाचा मी तुम्हाला विचारेन, तुम्ही फटाफट सांगायचं. तत्पदाचा वाच्यार्थ काय आणि तत्पदाचा लक्षार्थ काय? तत्पदाचा वाच्यार्थ ईश्वर आणि लक्षार्थ ब्रह्म. ठीक आहे. आता तोम पदाचा वाच्यार्थ काय? जीव आणि लक्षार्थ कुटस्थ. आणि अशी पदाने निश्चय कशाचा करायला सांगितलाय? लक्षार्थाचा का वाच्यार्थाचा? लक्षार्थाचा. अशी पदाने लक्षार्थाचा एकत्व निश्चय करायला सांगितलेला आहे. वाच्यार्थाचा कारण सांगितलं बरं? कारण त्याच्यामध्ये काय उपाधी भेद आहे ना.
ईश्वराला माया उपाधी लागली, शुद्ध सत्वगुणी माया उपाधी लागली आणि जीवाला मलिन सत्वगुणी माया उपाधी लागलेली आहे. म्हणून हा लहान जीव झाला, हा लहान ब्रह्म झाला आणि तो मोठा ब्रह्म झाला. ब्रह्म एकच आहे ना, फक्त लहान ब्रह्म आणि मोठं ब्रह्म एवढंच फरक आला ना. जसं आकाश पाहता की नाही, आकाश किती व्यापक आहे आणि त्या आकाशाखाली घट आणला, परळ आणला, सुरई आणलं, गाडगी मडकी बरेच आणलं. काही मोठ्याल्या काही छोट्याल्या आकाराचे असतात, बरोबर आहे की नाही. पण मोठ्याल्या आकाराचे रांजण मोठ्या आकाराचा ते एवढं ते काय असतं ते संक्रांतीला ते काय वापरता तुम्ही, त्याला ते फार छोटा आकार असतो आहे की नाही. मग ते मोठ्या आकाराचं आणि हे छोट्या आकाराचं, बरोबर आहे की नाही. कशामुळे हे असं त्याला म्हटलं बरं. वास्तविक पाहिलं तर याच्यात पण आकाश आणि त्याच्यात पण आकाशाचे. मग काय झालं, उपाधी लागली ना त्याला, आहे का नाही. मग उपाधीमुळे त्याच्यामध्ये भेद राहतो. पण लक्षार्थामध्ये जे तत्व आलेलं आहे हे बारकाईनं ऐकून लक्षात ठेवा, म्हणजे पुढं मग विचारसागर समजून घ्यायला, आपल्याला वेदांत समजून घ्यायला अजिबात त्रास होणार नाही. मग आता इथं उपाधी म्हणजे जोपर्यंत तो घट फुटत नाही, ऐक नाही, छोटा गट फुटत नाही आणि मोठा गट फुटत नाही, तोपर्यंत त्या दोघांमध्ये भेद आहेच का नाही. तो भेद आहेच आहे. पण त्या वाच्यार्थामध्ये भेद आहे, पण लक्षार्थामध्ये भेद आहे का त्यांचा. लक्षार्थामध्ये कोणत्याही प्रकारचा भेद नाही. मग आता त्या दोघांचं एकत्व निश्चय कशाने करायचं, तर वाच्यार्थाने करायचं नाही. आणि केलं तर भेद काढून टाकायचा, तुनीतला भेद काढायचा, उपाध्या काढायच्या आणि मग एकत्व निश्चय केला तरी चालेल. काय ओवी 5व्या अध्यायामध्ये ईश्वरा आणि जीव आणि दोन्ही एकच आहे त्या ठिकाणी. 5व्या अध्यायामध्ये काहीतरी ओवी आलेली आहे. किंवा मग इथं एकत्व निश्चय करायचा असेल तर आशीपादाने करायचा, पण त्यामध्ये असणारा जो लक्षार्थ आहे त्या लक्षार्थाने काय करायचं, दोघांमध्ये एकत्व निश्चय करायचा आहे. आता याची आकृती वगैरे आपण काय करू, जेव्हा त्या ठिकाणी ते साधन आपल्याला सांगितलं जाईल, श्रवण मनन निधिध्यासन, आणि जेव्हा तत्व पदार्थ शोधन हे साधन विचारात घेतलं जाईल तेव्हा त्याची आपण काय करू, आकृती वगैरे काढून देऊ, म्हणजे त्यावेळेस त्यांच्या लक्षात येऊ शकतं. फक्त आता काय करायचं, आपलं ऐकून घ्यायचं काम करायचं. बर, अशा पद्धतीनं प्रमाणाने कोणतं प्रमाण येतं लक्षात ना, सांगा कोणतं प्रमाण इथं लक्षात घेतलं आपण. दुसऱ्यांनी पण उत्तर द्यायचा प्रयत्न करा. कोणतं प्रमाण सांगितलं या ठिकाणी, बोला मावशी बोला, बाकीचे काय बोलायचं नाही का. वेद जीव ब्रह्म ऐक. नाही, आता काय सांगितलं आपण, तुम्ही ऐकता ना सगळेजण. हा, कोणतं वाक्य सांगितलं, कोणतं प्रमाण वाक्य सांगितलं, तत्वमसी. तत्वमसी हे प्रमाण वाक्य सांगितलं आहे का नाही. तुम्ही असे समोर आहे, माझ्या व्हिडिओ समोर चालू करा, मला जेवढे दिसतील तेवढं सांग, मी बोलून वाटलं तर. हा, आणि युक्ती करायचं म्हणजे काय, प्रमाण युक्ती करायचं म्हणजे काय. आता आपण पाहतो की नाही, जसं लहान बाळक असतं आहे का नाही, आणि त्या बाळाला जर म्हटलं औषध घे तर ते औषध घेतं का. मग काय करावं लागतं आपल्याला, औषध द्यावया चालविले बाळा दावून या गुळा दृष्टी पुढे. पण आता त्याला गुळ द्यायचा असतो का औषध द्यायचं असतं, त्याला औषधं द्यायचं असतं एक नाही. म्हणजे अशा पद्धतीने काय करायच्यात, युक्ती करायची, त्याला दृष्टांत द्यायचे, त्याला प्रक्रिया सांगायचे, त्याला अशा पद्धतीचे सिद्धांत त्या ठिकाणी काय करायच्यात, करून दाखवायचे आहे. म्हणजे मग त्याने काय होईल बरं, त्याने अशा पद्धतीने ते औषध घेऊ शकतं. अर्जुनानं जसं स्वर्गाचं औषध दाखवलं की नाही, आपलं स्वर्गाचा गुळ दाखवला का नाही, पण त्याला स्वर्ग सांगितला का, ते म्हणजे स्वर्ग संसार नरक व्यथा शेवटी सांगितलंच नाही. तशा पद्धतीनं गुळ नाही द्यायचा, तर त्याला हे औषध द्यायचं असतं. पण याच्यासाठी काय करायचं, अशा प्रकारच्या युक्त्या त्या ठिकाणी करावा लागत असतात. म्हणून जीव ब्रह्माचं ऐक्य प्रमाणाने व युक्तीने प्रतिपादन करणे हा या ग्रंथाचा विषय आहे. जीव ब्रह्माचा भेद प्रतिपादन करणं वेद विरुद्ध आहे. बरं, जीव ब्रह्माचा भेद प्रतिपादन करणं वेदात कुठं आलं का, वेद कधी सांगतो का जीव ब्रह्मामध्ये भेद करा. वेदाचं तात्पर्य जीव ब्रह्मात भेद करण्यात आहे का, वेदाचं तात्पर्य जीव ब्रह्माचं ऐक्य करण्यात आहे. जीव ब्रह्माचं ऐक्य करण्यात आहे. कारण दुःख कशामुळे बरं आपल्याला, दुःख भेदामुळे दुःख आहे आपल्याला, भेदामुळे दुःख आहे. म्हणून जीव आपल्याला, आपलं वेद आपल्याला भेद करायला सांगत नाही. कारण काय हे दुजे जवळ जवळ घडे तव तव संसार भय जोडे. जेव्हा जेव्हा द्वैत निर्माण होतं का नाही, तेव्हा तेव्हा काय निर्माण होतं, दुःख निर्माण होतं. म्हणजे रज्जूचे घरात या ठिकाणी रज्जू साप आहे का,
रजेवरती सर्प नाहीचे, पण रजेवरती 2 भासला आपल्याला, म्हणजे रजेवरती आपल्याला रजे न भासता साप भासला, आणि साप भासल्यामुळं आपल्याला दुःख झालं आहे का नाही. मग दुःख कशामुळे झालं, त्या सापामुळे दुःख झालं अशा पद्धतीनं. म्हणून वेदाचं तात्पर्य भेद निर्माण करण्यात नाही, तर रज्जूचं तात्पर्य अभेद निर्माण करण्यामध्ये आहे. म्हणून अशा पद्धतीनं जीव ब्रह्माचा भेद प्रतिपादन करणं हे कसं आहे, वेद विरुद्ध अशा पद्धतीचं आहे. पुढे पहा, वेळ आहे ना शिल्लक, अजून 10 मिनिटं आपल्यामध्ये आहे. तुकोबरायचा एक प्रमाण त्यामध्ये पाहायला मिळतं. ते काय म्हणतात, दुःख कुठपर्यंत असतं आपल्याला, दुःख ते म्हणले रज्जू सर्प होता जोवरी न कळता. रज्जू सर्प आहे का नाही कुठपर्यंत, जोपर्यंत त्याचं सामान्य रूपाने ज्ञान आणि विशेष रूपाने अज्ञान असं असतंय का नाही, तोपर्यंत रज्जू व सर्प होत असतो. आणि जेव्हा त्याला विशेष रूपाने ज्ञान झालं तेव्हा रज्जू व सर्प भासत नाही. मग रज्जू सर्प होता जोवरी न कळता, किंवा आणखीन उदाहरण देऊन सांगितलं, तो का म्हणे साचे बहीण आहे बागू लाचे. लहान वयात असताना म्हणतात की नाही बाहेर जाऊ नको, रात्र झालेली आहे, नाहीतर काय येतो, बागुलबुवा येतो. आणि आता हा लहान न राहता आता हा फार मोठा झाला वयाचा, याला पण लेकरं बाळा झाली, आणि त्याचे वडील फार अगदी आजोबा झाले आहे का नाही, नातवंड वगैरे आली मग आजोबा झाले. आणि त्याने आपल्या वडिलांना विचारलं, म्हणले बाबा लहानपणी तुम्ही आम्हाला भेडसायचे, आता आम्हाला तू बागुलबुवा दाखवा. आता कुठून दाखवायचा बागुलबुवा आहे का बागुलबुवा, बागुलबुवा नाहीचे बळत आहे की नाही. पण लहानपणी घाबरत होते ना, लहानपणी घाबरायचे का बरं, कुणीतरी आहे असं वाटायचं आहे का नाही. म्हणून दस किंवा तुकोबराय म्हणतात, संदेह बाधक आप आपणा ते रज्जू सर्पवत भासत असे, बिवण्या कायदी खेले येणे मारे घायविन लोळत असे. आपणची तारी आपणची मारी आपण उद्धारी आपण पे, शुके नेळे न्याय गुंतलाशी काय विचारुणी पाहिजे मोकळ्या. तू मुळात कसं आहे, मोकळाची का गुंतलेला आहे, पोपट्याला पंख नाही का आहे का नाही. आणि त्याला तबकडे ठेवलं 6वा अध्याय पाहिला का नाही, तो उलटा झाला, आणि उलटा झाल्यावर काय म्हणू लागला, आता मी पडतो गडे आहे का नाही, पायाचा चवडा अधिकची गोवी, आणि असा धरू राहू लागला. आता त्याला तो का म्हणे, एका आयशे पशु जीव न चले उपाय काही नाही. शुके नळे केसी गुंतीले पाये, आणि विसरून जाई पक्षी, आणि नळिकेला गुंतून पडला. पण त्याला 2 पंख आहेत का नाही, आणि ते मात्र त्या तिथं काय केलेलं आहे, तो पूर्णतः अशा पद्धतीने विसरून गेलेला आहे. बरोबर आहे की नाही. म्हणून आता काय झालं या ठिकाणी, वास्तविक पाहिलं तर भय आहे का, वास्तविक पाहिलं तर भय नाही, पण 2 निर्माण झाल्यामुळे अशा पद्धतीनं भय निर्माण होत असतं. म्हणून जीवब्रह्माचा भेद प्रतिपादन करणं हे काय वेद विरुद्ध आहे. ठीक आहे, पुढचा मुद्दा पहा. जीवब्रह्माचा भेद निश्चय मुमुक्षु शितावह नाहीये. आता जो मोक्षवान पुरुष आहे, अशा मोक्षवान पुरुषाला जीवब्रह्माचा भेद निश्चय करणं हितावह आहे का, तर जीवब्रह्माचा भेद निश्चय करणं हितावह नाही. कारण जोपर्यंत त्याला भेद आहे तोपर्यंत दुःखच दुःख आहे का नाही. आणि त्याचं तात्पर्य काय, मला दुःखातून मोकळं व्हायचंय, बरोबर की नाही. मग दुःखातून मोकळं होण्याकरता काय करावं लागेल आपल्याला, दुःखातून मोकळं करण्याकरता आपल्याला स्वरूपाचा बोध प्राप्त करून घेतला पाहिजे. आणि परमात्मा एक आहे का अनेक आहे, परमात्मा एक आहे. आणि एकट्याला कधी दुःख असतं का, एकट्यामध्ये तुका काय अभंग आहे त्यामध्ये की तुका म्हणे आम्हा एकांताचा वास नाही गुणदोष अंगा येतं. एकट्या मनुष्याच्या मध्ये कधी गुणदोष अंगाला येतात का, नाही. पण दोघं असल्याच्या नंतर येतात की नाही, येतात त्या ठिकाणी. म्हणजे तात्पर्य काय लक्षात घ्यायचं की परमात्मा एक आहे, मी एक आहे, माझे अपार स्वरूप समुद्रावरती जणू तरंग ब्रह्मा विष्णू महेश गणपती व चंद्र सूर्य वर्ण यम मिरविती देवी कुबेराई तैसेचे, हे माझंच अपार स्वरूप आहे. आणि याच्यात आता दुसरं कोणी आहे का, दुसरं कोणी नाही. तुका म्हणे जे जे भेटे ते वाटे मी ऐसे, सगळं मीच आहे का नाही. मग आता मीच असल्याच्यानंतर आपण आपल्यामध्ये कधी भेद करतो का, आपण जीभ दाताने चावले, कोणी 32 तोडले, जीभ दाताने चावल्याच्या नंतर आपण 32 तोडतो का, दात तोडतो का आपले, नाही तोडत आहे का नाही. मग त्याच्यामध्ये भेद पाहतो का, ते आपलंच पाहतो. विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म भेदा भ्रम अमंगळ पाऊस नाही. आणि जर त्याने भेद पाहिला तर भेद लगेच दुःखाला कारण आहे का नाही, भेद लगेच अशा पद्धतीनं दुःखाला कारण असतो. म्हणून जीव ब्रह्माचा भेद निश्चय मोक्ष हितावह नाही. का हितावह नाही, त्याला जर मोक्ष प्राप्त करून घ्यायचा असेल, सुख प्राप्त करून घ्यायचा असेल
तर अशा पद्धतीनं भेदनिश्चय मुमुक्षूस अजिबात हितावह नाही. पुढचा मुद्दा पहा. जीव ब्रह्माचा भेदनिश्चय मनुष्याच्या ठिकाणी स्वाभाविक आहे, परंतु या भेदनिश्चयापासून मोक्षाचा अनुभव कोणाचाही नाही. आता हा जीव ब्रह्माचा भेदनिश्चय मनुष्याच्या ठिकाणी स्वाभाविक आहे का नाही? स्वाभाविकच त्या ठिकाणी आहे. आता ते तुम्ही कधी जर डॉक्टर बाबांचे पाठ ऐकत असेल, त्याच्यामध्ये डॉक्टर बाबांनी असं एक उदाहरण देऊन सांगितलं. ते म्हटले की त्याच्यामध्ये ना एक कर्मकांडी ब्राह्मण होता, म्हणजे द्वैत मत प्रतिपादन करणारा एक पंडित आला होता. आणि तो पंडित अशा पद्धतीनं ते शंकराचार्य व्यास आहे का नाही, कोणाचं तरी नाव आलं माझ्या काही लक्षात येत नाही, शंकराचार्य होते, शंकराचार्य व्यास नाही शंकराचार्य होते. तर ते शंकराचार्यांकडे आले आणि ते शंकराचार्यांना म्हणू लागले की आता आपण अशा पद्धतीनं थोडा वाद घालायचा. पूर्वी ना वेदांत शास्त्रावरती चर्चा करणं त्याला वाद असं म्हणतात. त्याला वाद, वितंड, जल्प अशी त्याला नावं त्या ठिकाणी येतात. वाद करायचं म्हणे. पण मग शंकराचार्य म्हटले आज आम्हाला मंगल करायचे. आज मंगल करायचं म्हणजे आपण जे मंगल करतो ते मंगल नाही, तर ते आपण जसं म्हणतो की नाही आपल्याला ब्रह्मसूत्र शिका धारण करायचे म्हटलं तर त्याच्यामध्ये काय शौर कर्म म्हटलं जातं. शौर म्हणजे दाढी डोकी वगैरे करणं आहे का नाही. तसं ते म्हणले आज आम्हाला मंगल करायचे आणि मंगल करायचं म्हणल्यावर आज वाद होणार नाही. पण मला मी वाद करण्यासाठी आलेलो आहे, वाद तर करावं लागेल. बरं मला मग वाद करायचा आहे ना, काय वाद करायचा आहे? मला मी शास्त्र शिकून आलेलो आहे आणि शास्त्र शिकून अशा पद्धतीनं वाद करायचा आहे काय की जीव आणि ब्रह्मामध्ये भेद आहेचे, असा वाद करायचा. हे तुम्हाला मी शास्त्र शिकून सांगतो आहे का नाही. तर शंकराचार्य म्हटले ठीक आहे तू शास्त्र शिकले, आता तुला वादच करायचा, पण आता आपण काय करू, आता आपण नाभिका जाऊ. आणि मग जरा थोडे मंगल झालं की मग आपण वादाला बसू. मग ते वाद तिथं गेले आणि मग त्या न्हाव्याला म्हणू लागले, न्हाव्याला काय म्हणू लागले, अथर्वशीर्ष कोणाला येतं का गणपतीचं, ते अथर्वशीर्षामध्ये बरंच त्याच्यामध्ये वर्णन आलेलं आहे. येतं का त्वमेव प्रत्यक्ष ब्रह्माशी, त्वमेव केवलम कर्ताशी, त्वमेव केवलम धर्ताशी, त्वमेव सर्वम खलिदम ब्रह्माशी, हे त्वमेव केवलम, तू स्वतः केवल म्हणजे तू एक. केवल शब्दाचा अर्थ काय केला आपण कालच बोललो ना. त्वमेव केवलम कर्ताशी, तू सगळ्या तू करताय खरा. त्वमेव केवलम धर्ताशी, तो हे सगळं जग धारण केलेलं आहे. त्वमेव सर्वम खलिदम ब्रह्माशी, तू सगळ्या जगामध्ये सगळ्या याच्यामध्ये व्यापलेला आहे. तू खलिदम स्वतः ब्रह्मच आहे का नाही. हे कोणाला सांगितलं, त्या न्हाव्याला. आणि कोण सांगतात, शंकराचार्य सांगतात. अरे तुझ्या हे आपण म्हणतो की नाही, हे माझे अपार स्वरूप समुद्र सागरावरती जणू तरंग, अरे हे तुझ्या स्वरूप सागरावरती, हे सगळं आम्ही सगळं तुझ्या स्वरूप सागरावरती असं म्हटलं. न्हावी रडायलाच लागलं. मग न्हावी म्हणलं अहो महाराज तुम्ही असं काय करता, एवढं मला का असं हलकं लेखिता, मी काय ब्रह्म आहे का, अहो मी न्हावी आहे का नाही. ब्रह्म कुठं, मी कुठं, तुम्ही कुठं, असं तुम्ही मला खुशाला म्हणताय काय, तुम्हाला पटतं का नाही असं आहे का नाही. काही इथून पुढं मग माझ्याकडे यायचं नाही तुम्हाला, मला तुम्ही असं का बोलता बरं, असं नाही म्हणलं. बरं नाही ते म्हणले मग एक काम करा, आता शोरकर्म कर वाटलंच तर. बरं ठीक आहे, मग केलं सगळं काही. आणि सगळं केल्याच्या नंतर मग ते स्नान वगैरे झालं आणि म्हणले आता चला बरं बसा, आता आपण काय करायचं, आपल्याला जीव आणि ब्रह्मामध्ये भेद पाहायचा आहे. ते म्हणले अरे वेड्या, तू वेदांत शास्त्र शिकून आलाय का नाही, आणि काय शिकला तू शास्त्रामध्ये, भेद करायचं. तू काय भेद करतो, त्यांना हव्याला तुझ्यापेक्षा चांगला भेद करतोय. मग आता जीव ब्रह्माचा भेद करायचा का अभेद करायचा आहे, सोपं काय याच्यामध्ये. अहो जीव ब्रह्माचा भेद हा प्रत्येक स्वाभाविक मनुष्य मात्राच्या ठिकाणी आहेच का नाही, त्याला हे कळतंय का नाही. पण अभेद करायचं कळतं का त्याला, अभेद करायचं कळत नाही. आणि मग जीव ब्रह्माचा भेद प्रतिपादन करणं हे मुमुक्षु असणाऱ्या पुरुषाला काय हिताचं आहे, काय कल्याणकारक आहे, कोणत्या प्रकारचं हितकारक नाही आणि कल्याणकारक नाही आहेत. म्हणून या ठिकाणी काय म्हणलं, जीव ब्रह्माचा भेदनिश्चय मनुष्याच्या ठिकाणी स्वाभाविक आहेच, परंतु या भेदनिश्चयापासून मोक्षाचा अनुभव कोणाचं नाही. आणि अशा भेदनिश्चयापासून त्याला मोक्ष होईल का, तो कधी मुक्त होईल का, तो कधी मुक्त होणार नाही. आणि त्याला हितावं हितकारक नाही म्हणजे कल्याणकारक अजिबात होऊ शकत नाहीये. शिवाय पुढचा मुद्दा पहा, मरणोत्तर मोक्षाची कल्पना मुमुक्षूस अपेक्षित नाही. बघा आता मरणोत्तर म्हणजे मेल्यावर मोक्ष प्राप्त करून घ्यायचा काय, याच असणाऱ्या देहामध्ये मोक्ष प्राप्त करून घ्यायचं. बरं नाव घेऊ काय कोणाचं तरी मी, याच देहामध्ये आहे का नाही. मोक्ष काय प्राप्त करायचा आहे, या देहात काय, मोक्ष मेल्यापाठी आमाशी होईल आयशे जे म्हणते ते अतिमूर्ख. अरे बाबा
काय पुढं परत आहे, दीप गेल्यावरी काहीसा प्रकाश झाक झाकी त्याची कासे येणे, बरंच असं याचं देही याचा डोळा, भोगमुक्तीचा भोगमुक्तीचा सोहळा. सोहळा म्हणजे याची देही आणि याची देही याची डोळा आहे का नाही, याच डोळ्याने आणि याच देहामध्ये काय प्रतिज्ञाची आहे का नाही एक प्रकारची भोगमुक्तीचा सोहळा. मग आपल्याला मोक्ष म्हणजे काय आणि मरण म्हणजे काय याच्या व्याख्या लक्षात आहेत का? मोक्ष म्हणजे काय आणि मरण म्हणजे काय आपल्याला दादा नेहमी सांगतात. मोक्ष म्हणजे मोहाचा क्षय किंवा मनाच्या विकल्पाचा क्षय असा अर्थ घेतात ना. अजून आम्हाला एक एक प्रक्रिया त्याने सांगितलेली आहे. काय ते म्हणतो? वासना शिल्लक नाही, आता एवढं नाही आठवत मला बरं का. हम्म. म्हणजे वासना शिल्लक राहून आयुष्य संपले, आयुष्य संपून वासना जावं. अपेक्षा शिल्लक आहे, म्हणजे मृत्यू. आयुष्य आणि संपून आयुष्य शिल्लक आहे आयुष्य आणि संपून जावं. वासना आयुष्य संपून जावं आणि वासना शिल्लक राहाव्यात. आयुष्य संपून जावं आणि वासना शिल्लक राहणे याला काय म्हणायचं? याला मरण म्हणतात. याला मरण मरण असं म्हणतात. म्हणायचं आहे की नाही. आणि कोणत्याच प्रकारची वासना अंतःकरणामध्ये न राहणं आणि आयुष्य भरपूर शिल्लक राहणं याला म्हणायचं मोक्ष. हे कधी व्हायला मोक्ष. पाहिजे? आपण पार आयुष्याच्या शेवटी टेकता टेकता व्हायला पाहिजे का? तरणा भाग्यवंत न टेके कीर्तनात तरुणपणीचा असा मोक्ष व्हायला पाहिजे आहे का नाही. पार पार जखड झाल्यावर मग मोक्ष आणि मग काय जीवनमुक्तीचा विलक्षण आनंद बघावा आहे का नाही. म्हणजे कसा हा मोक्ष झाला पाहिजे आपल्याला? हा अगदी आयुष्य शिल्लक असावं आणि कोणत्या प्रकारचे वासना इच्छा अपेक्षा आकांक्षा अंतःकरणामध्ये शिल्लक न राहणं ऐक नाही. असं आता हे सांगितली प्रक्रिया हे प्रत्येकाला वाटते की नाही आपल्याला सुद्धा अशा पद्धतीचा मोक्ष व्हावा असं वाटतंय की नाही. हे प्रत्येकालाच वाटत असतं. म्हणजे याची देही याची डोळा म्हणून मरणोत्तर मेल्याच्या नंतर मोक्ष प्राप्त व्हावं अशी कोणाची इच्छा आहे का? ती विधेय मुक्ती म्हटली जाते. त्या विधेय मुक्तीची आवश्यकता आहे का? ती विधेय मुक्ती देह पातानंतर होणारच आहे ज्ञान झाल्याच्या नंतर. पण जीवनमुक्तीचा विलक्षण आनंद प्रत्येकाला भोगावा वाटतो की नाही? प्रत्येकाला त्या ठिकाणी भोगावा वाटत आहे का नाही. म्हणून आता आपल्याला सुद्धा असा आनंद भोगायचा असेल कमीत कमी वर्ष 6 वर्ष काहीतरी चालेल हा विचारसागर. तोपर्यंत काय करावं लागेल? फार अट्टहास करावं लागेल. फार बुद्धीचं व्यापाडे वगैरे बुद्धीला असे छिद्र चाळण कधी कधी होऊ शकते. एक एक मुद्दा जर त्याच्यावर आरोढ करायचा लक्षात घ्यायचा. बरं नुसतं ऐकून काय करता बाणायचा पण स्वतःवरती ना. मग अशा पद्धतीनं वर्षभर जर आपण चांगला प्रयत्न केला तर वर्षभरामध्ये आणि एकही प्रकारची शंका आपल्या मनामध्ये राहणार नाही. पण जो एकनिष्ठेने जसं पतिव्रतेचे हृदय जैसे पती वाचून न स्पर्शे, पतीच्या हृदयामध्ये दुसरा कोणाचा स्पर्श आहे का? आम्हा विष्णुदास एकविध भाव न मनोदेव अनेकाशी. आता अनेकांना देव म्हणणार नाही आणि आता अनेकांना ग्रंथही म्हणणार नाही. आम्ही फक्त विचारसागरालाच ग्रंथ म्हणणार आहे. असं 1 वर्ष जर प्रयत्न केला तर मग आपल्याला काय होईल? असा जीवनमुक्तीचा विलक्षण आनंद सहज प्राप्त होऊ शकतो आहे का नाही. चला तर मरणोत्तर मोक्षाची कल्पना मुमुक्षूस अपेक्षित नाही म्हणून तत्प्रतिपादक ग्रंथ निष्फल आहे. आणि त्याचं प्रतिपादन करणारे ग्रंथ काय निष्फलच आहे ना. काय त्याचा फायदा आहे का? जर ते ग्रंथ जीवब्रह्माचा भेद प्राप्त करून देत असेल किंवा जीवनमुक्तीचा विलक्षण आनंद देत असेल पण ते कोणता आनंद देत असेल? देह पातानंतर विधेय मुक्ती देत असेल तर त्या विधेय मुक्तीचा काय फायदा आहे का? उलट काय होतं? देहीचं विधेयी भोगदशा म्हणजे देह पडल्याच्या नंतर विधेय मुक्ती नको. आम्हाला कधी पाहिजे? तुम्हाला विधेय मुक्ती द्यायची ना याच देहामध्ये द्या. देहीचं विधेयी भोगदशा अशा पद्धतीची अवस्था असेल तर ठीक आहे. आणि तुम्ही देह पडल्याच्या नंतर जर मोक्ष देत असेल तर त्या ग्रंथाचा काय उपयोग आहे का? म्हणून तत्प्रतिपादक ग्रंथ निष्फल आहे, पूर्णतः व्यर्थ आहे. पुढचा मुद्दा पहा. या ग्रंथात मोक्षला या जन्मात मोक्षाची प्राप्ती करून देणाऱ्या जीव ब्रह्मात्मैकी ज्ञानाची सिद्धी केली आहे. म्हणून आता आपला ग्रंथ निष्फल आहे का? मग आपला ग्रंथ काय झालेला आहे? सफल असणारा ग्रंथ आहे. आपल्या ग्रंथामध्ये आपण पाहिलं मनोवरदास निरंजनीकृत किंवा माणिकदासांचे असणारे 2 ग्रंथ ऐकून त्यांचे किती शतप्रश्नी ज्ञानचूर्ण ज्ञानमंजिरी आणि वेदांतसार ते ग्रंथ पाहिले का नाही? त्या ग्रंथाच्या सर्व प्रक्रिया वेदांतानुसार आहे का? जेवढ्या अंशामध्ये त्यांना बोध झाला तेवढ्या अंशामध्ये ते वेदांताच्या प्रक्रिया शास्त्रानुसार लिहिल्या गेल्या आणि जेवढ्या अंशामध्ये त्यांना श्रवण करताना पाठ ऐकताना बोध झाला नाही तेवढ्या सर्व प्रक्रिया काय केल्या? वेदांत शास्त्राच्या विरुद्धार्थाने लिहिल्या गेल्या. आणि माणिकदासांच्या ग्रंथामध्ये सर्व प्रक्रिया पूर्ण आहेत का?
पूर्ण नाही आणि विचारामध्ये सगळ्या प्रक्रिया पूर्ण आहे. प्रत्येक पदार्थाचं विवरण व्यवस्थित आणि मुमुक्षूला हितावं अशा पद्धतीनं करून दिलेलं आहे आणि अनावश्यक भागाचा त्याग केलेला आहे. म्हणून जेवढं जेवढं अपेक्षित आहे, गरजेचं आहे, म्हणजे घागर में सागर अशा पद्धतीचं सर्व विचार यामध्ये आलेला आहे. म्हणून आपला विचार सागर ग्रंथ कसा आहे, सफल आहे. आणि बाकीचे ग्रंथ आहे ते सफल आहेत का, ते ग्रंथ मात्र त्यामध्ये सफल नाहीये. म्हणून अशा पद्धतीनं काय आहे की या ग्रंथात मोक्षला या जन्मात मोक्षाची प्राप्ती करून देणाऱ्या जीव ब्रह्मात्मैक्य ज्ञानाची सिद्धी केलेली आहे. म्हणून या जन्मात बरं का, परत नंतर नाही. आणि काय, जीव आणि ब्रह्म हे दोघं भिन्न नसून हे दोन्ही काय आहे, एकच आहे. आणि ते कसं प्रमाणाने आणि युक्तीने प्रतिपादन करून सांगितलेलं आहे. म्हणून जीव ब्रह्म ऐक्य हा या ग्रंथाचा मुख्य विषय आहे का दुसरा विषय आहे. म्हणजे शब्द कोणता घालायचा, मुख्य शब्द घाला. मुख्य शब्दाची तिथं मला असं वाटतं आवश्यकता आहे, म्हणून तिथं तुम्ही तो घालू शकता. ठीक आहे. ओम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवा